काही निर्माते खरंच शेफारलेत, काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. प्रेक्षक हो, बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 2 ते 3 चित्रपटांची टक्कर होत असते. याप्रमाणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित रणपती शिवराय स्वारी आग्रा आणि अंकुश चौधरी दिग्दर्शित पुन्हा एकदा साडेमाडे 3 हे 2 मराठी चित्रपट आमने सामने येत असून 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होत आहेत. खरं तर रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख बदलून 30 जानेवारी करण्यात आल्यामुळे निर्माते अमय खोपकर यांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आणि ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे मी गप्प आहे, पण दिग्पाल लांजेकर यांनी आगाऊपणा केला असून त्यांच्यासारख्या निर्मात्यांना बॅन केलं पाहिजे असं विधान करत निर्माते अमय खोपकर यांनी निषेध केला. या सगळ्या आरोपांवर दिग्पाल लांजेकर यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं असून आपली बाजू मांडली आहे. दिग्पाल लांजेकर म्हणाले की हा संपूर्णपणे निर्मात्यांचा भाग आहे. अमय खोपकर यांचा बहुधा काहीतरी गैरसमज झाला असावा. आमचं फोनवर बोलणं झालं होतं, तेव्हाही मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की चित्रपटाचा निर्माता मी नाही, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक मी आहे. अर्थातच 2 मोठे मराठी चित्रपट समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मी आहे. तर मराठी चित्रपटांना न्याय मिळण्यासाठी आमच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 6 वेळा बदलण्यात आली होती. सुभेदार चित्रपट 3 वेळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. जर दोन्ही निर्मात्यांनी मिळून ठरवलं तर कोणत्याही चांगल्या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, पण हा निर्मात्यांनी घ्यायचा निर्णय आहे. माझं काम हे फक्त चित्रपट बनवणं आणि तो त्यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आहे, असं दिग्पाल लांजेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. दरम्यान पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात निर्माते अमय खोपकर नेमकं काय म्हणाले पहा. तर मला एक गोष्ट फक्त बोलवायची वाटते, ज्याचा मी निषेध करतोय. सॉरी, मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला पाहिजे, कारण इतर निर्माते गप्प बसतात, मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. विषय असा आहे, पुन्हा एकदा साडेमाडे 3 हा सिनेमा मी इतर 3 चित्रपटांसाठी 3 वेळेला डेट चेंज केली की नको, तो सिनेमा येतोय, त्या सिनेमाला डेट मिळू दे, त्याला थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल, त्याला मिळून दे 2-3 आठवडे, त्याला 4 आठवडे मिळू दे, त्याला तो चालू दे, आपण नंतर येऊ. असे मी 3 सिनेमांसाठी डेट बदलली. आत्ता 3-4 दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो 16 ऑगस्टला येणार होता, जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती 16 फेब्रुवारीला, म्हणजे पुढल्या महिन्यात जी फिल्म 16 फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती, त्याचा पोस्टर लॉन्च झालं होतं. त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यांनी अचानकपणे 30 जानेवारी अनाऊन्समेंट केली. कोणाला विचारलं नाही, कोणाला सांगितलं नाही, डायरेक्ट अनाऊन्समेंट केली. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मला दाखवलं नीनांनी, मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. म्हटलं, अहो माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे, हे तुम्ही करू नका, हे चुकीचं आहे. ओ अच्छा, सॉरी, तुमची एका फिल्म, मला हेच कळलं नाही, तुमची एका फिल्म म्हणजे काय? जे इतर कुठला बाहेरचा निर्माता असेल तर असो. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, डिस्ट्रीब्युटरचं म्हणणं आहे. म्हटलं, डिस्ट्रीब्युटरचा काही संबंध नसतो, चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो. नाही सर, मी म्हटलं तुम्ही तारीख बदला. म्हटलं, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे, तुमच्या सिनेमा देखील थिएटर्स मिळू दे, आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाऊन्समेंट मी केलेली आहे, तुम्ही आता असं करू नका. एवढं मी बोललो. म्हटलं, तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा, मला कळवा तुम्ही. नाही सर, मी तुम्हाला कॉल करतो. दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना, त्यांनी माझे फोन तेव्हापासून उचलले नाहीत आणि आजपर्यंत उचलले नाहीत. मी विषय सोडून दिला. पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो.
मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला 3-3, 4-4, 2-2 चित्रपट येतात आणि आपण गप्प बसतो, तुम्ही कोण बोलत नाही. म्हणून काही निर्माते खरंच शेफारलेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. म्हणजे जर का दिग्पाल लांजेकरनी असा दाखवपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की दिग्पाल लांजेकरला बॅन करा म्हणून. का न करावं की आम्ही काय हे सगळे लोक आमच्या चित्रपटात 150-200 लोकांची मेहनत केली, ती काय मेहनत फुकट जाणार? कलाकारांनी मेहनत केली दिवस रात्र. असो, मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो. त्यांना देखील थिएटर मिळू दे, आम्हाला देखील थिएटर मिळू दे. तर आम्ही फक्त छत्रपतींचे चित्रपट करतो. आम्ही जर मराठी भाषा टिकवण्यासाठी चित्रपट करतोय तर मराठी चित्रपट टिकवण्यासाठी का नाही प्रयत्न करणार? सगळ्यांनी योग्य रीतीने चर्चा करून तारीख ठरवावी असं माझं मत आहे. प्रत्येक निर्मात्याने त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने तारीख ठरवलेली असते. फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात, त्यामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली आहे. हा चित्रपट नव्या पिढीने बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे चित्रपटाची तारीख अलीकडे घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता असं मला निर्मात्यांनी सांगितलं. याबाबत मी निर्मात्यांशी एका मर्यादेपर्यंत चर्चा करू शकतो. त्यानंतर माझी व्यावसायिक मर्यादा मला सांगते की मी निर्मात्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, असंही दिग्पाल लांजेकर लोकमत फिल्मीशी बोलताना म्हणाले. प्रेक्षको, रणपती शिवराय स्वारी आग्रा आणि पुन्हा एकदा साडेमाडे 3 हे 2 चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे दोन्ही चित्रपटांना नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच एकाच दिवशी 2 ते 3 चित्रपट प्रदर्शित होण्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.